विशेष मुलांसोबत होळी साजरी केलेली आहे। त्याचसोबत मतदानाचा सुद्धा दिव्यांगांना मतदानाचा लाभ घेतला पाहिजे, त्यांनी आपला हक्क बजावला पाहिजे, याची सुद्धा एक विशेष उपक्रम तुम्ही राबवला। दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून हे 10वं वर्ष आहे। सलग 10व्या वर्षी आपण होळीचं इथे कुठेतरी सादरीकरण करतो। होळीचं पूजन आपण करण्यासाठी, त्यांना एक संधी मिळण्यासाठी प्रत्येक विशेष मुलांसाठी विशेष होळी असते आणि आपण बघतो की काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या षड्रिपूंचा कुठेतरी ऱ्हास व्हावा याकरता सुद्धा हा प्रयत्न असतो। आपल्या आयुष्यामध्ये नव्यानं एक दिशा मिळावी या सुद्धा होलिका मातेला आपण दर्शन घेत असतो, विनंती करत असतो। त्यामुळे असं दिव्यांग कला केंद्रातल्या सगळ्याच मुलांनी आज तो आनंद घेतला। सगळ्यांनी रंगपंचमी सुद्धा साजरी केली आणि त्यांना सुद्धा एक संधी मिळावी म्हणून एक प्रयत्न असतो। त्यासोबत आज जोडीला खरं तर एक निवडणूक उत्सव मोठा येतोय आणि तो काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार मॅडम, इथल्या संसारे मॅडम, त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बाईक सर या सगळ्या टीमनं सुद्धा मतदार राजा जागा हो हे अभियान या मुलांना घेऊन आज इथे आपण सुरू केलेलं आहे। त्यांच्या आणि दिव्यांग कला केंद्राच्या संयुक्त विद्यमानं जी दिव्यांग मुलं 18 वर्ष पूर्ण आहेत, 148 मतदारसंघ जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या विभागात राहत असलेल्या प्रत्येक दिव्यांगांना त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन करावं आणि मतदानाचा हक्क बजावा, ही आज होळीच्या दिवशी हे आवाहन करण्यात आलेलं आहे। दिव्यांगांसाठी अर्थातच अनेक विषय दिव्यांग मंत्रालय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अनेक दिव्यांगांच्या योजना सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या आहे। त्यामुळे दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून जे दिव्यांग असे आहेत की जे आज ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स नाही आहेत पण ते दिव्यांग आहेत, बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना ते पेपरवर्क करायला जमत नाही, त्यांची परिस्थिती घरात कोणी नसतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी एक खिडकी योजना सुरू व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्याला नक्कीच यश मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।